ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे। अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। ठाण्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या कुठेही पाणी साचलेलं नाही, त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे। ठाण्यातून आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, ठाण्यामध्ये पावसाचं काय चित्र आहे? सध्या मी माधवी तीन हात नाका आणि कोपरी ब्रिज या दरम्यान आहे आणि इथे आपण बघतोय मुसळधार तर पाऊस नाही, मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय। मात्र अधूनमधून मुसळधार सरी कोसळत आहेत, त्यामुळे सखल भागामध्ये मध्यरात्री पाणी साचलं होतं। मात्र पावसाचा जोर पहाटे थोडासा कमी झाला आणि त्यामुळे जे सखल भागात पाणी साचलं होतं त्याचा निचरा झालेला आहे। सद्यस्थितीत आपण जर रस्त्यावरची वाहतूक बघितली तर माजीवाड्यापासून ते मग कोपरी ब्रिज पर्यंत म्हणजे आनंदनगर टोल नाक्यापर्यंत स्लो मूव्हिंग ट्रॅफिक मुंबईच्या दिशेने आहे, कारण विकास कामं सुरू आहेत, ब्रिजचे काम सुरू आहेत आणि त्यामुळे इथे एक लेन खालची जी सुरू आहे आणि त्यामुळेच इथे आपण बघितलं तर एकीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि दुसरीकडे स्लो मूव्हिंग ट्रॅफिक, कारण सकाळची वेळ आहे, अनेक जण कार्यालयाला निघालेले आहेत, कामाला निघालेले आहेत आणि त्यामुळे रिमझिम पाऊस, कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि त्यातनं ठाणेकर मुंबईच्या दिशेने किंवा मग ठाण्यात आपल्या कार्यालयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतं। ऑरेंज अलर्ट ठाणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे, त्यामुळे अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळू शकतो। इथे आपण बघितलं तर काही जे लोक आहेत जे बसची वाट बघतायत, काही जण आपण बघितलं तर टॅक्सी किंवा रिक्षा याची वाट बघतात आणि त्यामुळे जरी सकल भागामध्ये पाण्याचा निचरा झाला असला तरी स्लो मूव्हिंग ट्रॅफिक असल्यामुळे जे एक्सप्रेस वेवर आपल्या कामासाठी निघालेले आहेत त्यांना काहीसा वेळ लागू शकतो। ज्या प्रकारे प्रशासनाने सुद्धा आवाहन केलेलं आहे की अधूनमधून ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा, अशा प्रकारचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सद्यस्थितीत तरी ठाण्याची जर वाहतूक बघितली तर काही हायवेवर स्लो मूव्हिंग ट्रॅफिक, त्यासोबतच जर मध्य रेल्वेची वाहतूक बघितली तर एक 10 ते 15 मिनिटं उशिरानं रेल्वे वाहतूक सुरू आहे। ठाण्यामधल्या या सगळ्या पावसाचे अपडेट वेदांत तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।